वेगवान बातम्यांचा आढावा दुनियादारीमधून। राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश जारी करून जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या अधिकारात बदल करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांची मुलं किंवा अमेरिकेमध्ये जन्मलेल्या व्हिसावर आता राहणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकणार नाही। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रम्प यांनी 30 दिवसांची मुदत दिली आहे। ही मुदत 19 फेब्रुवारीला संपते आणि त्याचमुळे अनेक गर्भवती महिला 20 फेब्रुवारीपूर्वी बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयामध्ये गर्दी करतायत आणि त्यासाठीच त्या शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबताना पाहायला मिळत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे। ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात सिव्हिल राईट्स संस्थेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आलेली होती। या याचिकेवर अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि त्यासोबतच न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी ट्रम्प यांना आदेश अमेरिकेच्या संविधानाच्या विरोधात असल्याचं म्हटलंय। डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या 4 राज्यांनी या कायद्याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे। महिला बिशप एडगर बुडे यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समलैंगिकांवर दया करण्याचं आवाहन केलं। ट्रम्प यांनी राजधानी वॉशिंग्टनमधील नॅशनल कॅथेड्रल चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये भाग घेतलेला होता। सोबतच बुडे यांनी ट्रम्प यांना पश्चाताप करावा लागेल अशा गोष्टी बोलू नका असा सल्लाही दिला। यावर ट्रम्प समर्थक चांगलेच भडकले। समर्थकांनी सोशल मीडियावर बिशपवर डाव्या विचारसरणीचा आरोप केलाय। ट्रम्प यांनी बिशप बुडे यांचं भाषण कंटाळवाणं असल्याचं सुद्धा प्रतिक्रिया दिली। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प आता ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळालं। ट्रम्प प्रशासनानं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कारवाई सुरू केली आहे। गुरुवारी अमेरिकेमध्ये शेकडो बेकायदेशीर स्थलांतर यांना अटक करून हद्दपार करण्यात आलाय। अमेरिकन अधिकाऱ्यांनी लष्करी विमानांचा वापर करून 538 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिली। यामध्ये एका संशयित दहशतवाद्यालाही अटक झाली आहे। दुसरीकडे अमेरिका मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळावी यासाठी अमेरिकन संसदेमध्ये विधेयक मांडण्यात आलं। हे विधेयक रिपब्लिकन खासदार अँडी ओगल्स यांनी मांडलंय। ट्रम्प हे एकमेव व्यक्ती आहे जे अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतात अशी प्रतिक्रिया ओगल्स यांनी दिली। ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेत। सध्या अमेरिकन राज्यघटनेनुसार एखादी व्यक्ती केवळ 2दाच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते। त्याचमुळे ट्रम्प यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला व्हर्च्युअली संबोधित केलं आणि यावेळी त्यांनी सौदी अरेबियाला तेलाच्या किमती कमी करण्याची विनंती केली। तेलाच्या किमती कमी झाल्यास युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल असं ट्रम्प यांनी म्हटलं। तेलाच्या किमती कमी करण्यासोबतच व्याजदर कमी करण्याचाही प्रयत्न असणार असंही त्यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी जगभरातील उद्योजकांना अमेरिकेत येऊन व्यवसाय करण्याचाही सल्ला दिला। अमेरिकेमध्ये उत्पादन बनवल्यास कमी दर आकारू असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या दौऱ्यात नॉर्थ कॅरोलिना आणि कॅलिफोर्नियातील आपत्ती क्षेत्रांना भेट देणार आहेत। पश्चिम नॉर्थ कॅरोलिनाला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय तर कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस बनव्यानं होरपळलंय। ट्रम्प या दौऱ्यानंतर लॉस वेगासमध्ये विजय रॅली काढतील अशी माहिती मिळते। ट्रम्प या रॅलीतून फेडरल करारांमधून टिप्स वगळण्याचा प्रचार करण्याचं आश्वासन कसं पाळू शकतात याची सविस्तर माहिती देण्याची योजना आखतायत। राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प जोमाने कामाला लागलेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। किम जोंग यांच्याशी बोललात का असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आलेला होता। यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी मला जोंग आवडतात, त्यांच्याशी नक्कीच संवाद साधेत अशी प्रतिक्रिया दिली आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील जोंग यांची भेट घेतलेली होती। जोंग एक हुशार आणि समजूतदार व्यक्ती आहेत असं म्हणत ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचं कौतुक सुद्धा केलेलं होतं। किम जोंग उन हे एक हुकुमशहा शासक म्हणून त्यांच्या विचित्र निर्णयासाठी ओळखले जातात। आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल असा इशारा आता पाकिस्ताननं दिलाय। मस्क यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान विरोधात विधान केल्याचा दावा पाकिस्तानी लोकांनी केलेला होता। त्यानंतर इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंकनं पाकिस्तानमध्ये त्याची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला होता। मात्र मस्क यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पाकिस्तानने त्यांना माफी मागण्याची अट घातली आहे। त्यानंतरच स्टारलिंकला परवानगी मिळेल असंही पाकिस्ताननं स्पष्ट केलंय।
ऑस्ट्रेलियाच्याच राष्ट्रीय दिनापूर्वी सिडनीमधल्या कॅप्टन कुकच्या पुतळ्याची लाल रंग फेकून विटंबना करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी या पुतळ्याचं नुकसान करण्यात आल्यानं तणावाचं वातावरण सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं. पुतळ्याची तोडफोड आणि विटंबनेप्रकरणी न्यू साऊथ वेल्स पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. कॅप्टन आर्थर फिलिप यांनी NSW ची वसाहत स्थापन करण्यासाठी 26 जानेवारी 1788 रोजी सिडनी कोव्हच्या किनाऱ्यावर युनियन जॅक लावलेला होता. ब्रिटनसाठी ऑस्ट्रेलियन खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर त्यानं दावा सुद्धा केलेला होता. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व स्वीकारलंय. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याकांवर विशेषतः हिंदूंवरच्या अत्याचारात कोणतीही घट झाली नाही. त्याचमुळे त्यांच्या राजीनाम्याची देशभरातून मागणी होते. अंतरिम सरकारच्या निपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यानं राजीनाम्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील नेते युनूस यांच्या धोरणांवर खुश नसल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या क्यू भागात रात्रभर रशियानं ड्रोन हल्ले त्यांचे सुरू होते. या ड्रोन हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला. पास्किव जिल्ह्यातील एका 10 मजली अपार्टमेंटवर ड्रोनचे तुकडे आदळल्याची माहिती युक्रेनच्या स्टेट इमर्जन्सी सर्व्हिसने दिली आहे. हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची सुद्धा माहिती युक्रेनच्या राष्ट्रीय पोलिसांनी दिली. या हल्ल्यात अनेक घरं, एक दुकानं आणि 1 वाहनांचं नुकसान झालं. रशिया युक्रेनच्या युद्धाला यंदा 3 वर्ष पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय नौदलाकडे AIP पाणबुडी नाहीये. मात्र आता पहिल्यांदाच मेक इन इंडिया अंतर्गत AIP पाणबुडी बनवली जाईल. त्यामुळे नौदलाच्या बंगालच्या उपसागरात पाण्याखाली जाण्यास मदत त्यामुळे होणार आहे. भारत या पाणबुडीच्या करारासाठी अनेक देशांशी चर्चा आधीपासूनच करत होता. मात्र आता हे कंत्राट जर्मन कंपनी TKMS ला देण्यात आलंय. त्यामुळे जर्मन पाणबुडी 44 वर्षांनंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होऊ शकणार आहे. या प्रकल्पाची किंमत 8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढू शकते असं सांगण्यात येत आहे. याआधी जर्मन कंपनीनं भारताच्या सहकार्यानं पाणबुड्या बांधण्यात रस सुद्धा दाखवला नव्हता. भारतानं अमेरिकेसोबत संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी स्वदेशी तेजस लढाऊ विमानासाठी GE414 इंजिनची मागणी केलेली होती. यासाठी करारही झालेला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेची GE कंपनी इंजिनचा पुरवठा करण्यात उशीर करत आहे. GE कंपनीनं आणखी 50 दशलक्ष डॉलर्सची मागणी सुद्धा केल्यामुळे त्यामुळे भारतासमोर नवा अडथळा निर्माण झालाय. GE एव्हिएशन कंपनीनं इंजिनसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या सुट्ट्या भागांची कमतरता असल्याचा दावा केला. त्यामुळे तेजस विमान प्रकल्पात विलंब होतोय. HSBC हुरून ग्लोबल इंडियन लिस्ट 2024 नुसार जगातील विविध देशातील कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या CEOची संख्या 226 आहे. विशेष म्हणजे यातील सुमारे 62% जणांनी भारतातच शिक्षण घेतलं. या यादीनुसार अमेरिकेतील विविध विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 77% आहे. मात्र या यादीत महिलांची संख्या केवळ 6% आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला, गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्यापासून ते यूट्यूबचे CEO नील मोहन यांच्यापर्यंत आघाडीच्या जागतिक कंपन्यांचं नेतृत्व भारतीय करतायत. यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशनमध्ये भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रियांका चोप्रा, गुणित मोंगा यांच्या अनुजा या चित्रपटाला बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं. महत्त्वाची बाब म्हणजे या कॅटेगरीमध्ये सुमारे 180 चित्रपटांपैकी फक्त 5 बेस्ट चित्रपटांना बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालंय. अनुजाबरोबर नामांकन मिळालेल्या चित्रपटांमध्ये एडियन, 1 AM Not A, रोबोट, द लास्ट रेंजर, अ मॅन हू वुड नॉट रिमेन सायलेंट या चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडे सौदी अरेबियामध्ये मक्का ते जेद्दा आणि अल-बहा भागात जोरदार पूर आलेला होता. त्यानंतर देशात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मक्का ते मदिना आणि रियादपर्यंत मुसळधार पाऊस आणि गारा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला. या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं. सौदीतील हवामान विभागानं सोमवारपर्यंत देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सौदीतील नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेचा विचार करून अलर्ट जारी केलाय. कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोच्या सीमेजवळ असणाऱ्या ओटे माउंटन जंगलात वणवा पसरला. सॅन डिएगो भागात 2 नवे वणवे पेटले आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठ स्कूल ऑफ मेडिसिन जवळील ला झोला या श्रीमंत वसाहतीमध्ये आग लागली। त्यानंतर तेथील नागरिकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आलेले होते। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये वणव्यासाठी रेड फ्लॅग देण्यात आला। जोरदार वारे वाहत असल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी सातत्यानं आव्हानांचा सामना करावा लागतोय। आठवड्याच्या शेवटी पाऊस पडण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। चीनमधील 25 महाकाय पांडा बछड्यांची पहिली झलक पाहायला मिळाली। 23 जानेवारी 2024 मध्ये चायना नॅशनल जायंट पांडा कन्व्हर्सेशन अँड रिसर्च सेंटरनं पहिल्यांदा जन्मलेल्या 25 पांडा बछड्यांचं अनावरण केलं होतं। त्यानंतर त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। त्याचमुळे या महाकाय पांड्याच्या बछड्यांना आपल्या हातात घेत अधिकाऱ्यांनी मनमुराद आनंद लुटल्याचं बघायला मिळालं। या पांढ्यांच्या पिल्लांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। ब्रिटनमध्ये 18 वर्षीय मुलानं डान्स क्लासमध्ये 3 मुलींवर चाकूनं वार करून त्यांची हत्या केली होती। या मुलाला कोर्टानं 52 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। या मुलावर या हत्येशिवाय खुनाच्या प्रयत्नांचे 10 खटले दाखल आहेत। या मुलाला शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी हा सर्वात गंभीर गुन्ह्यांपैकी एक असल्याचं वर्णन केलं। लिव्हरपूल जवळील साऊथपोर्ट येथे या मुलानं अनेक मुलींवर चाकूनं हल्ला केलेले होते। यात अनेक जण जखमी सुद्धा झालेल्या होत्या। त्यापैकी 3 मुलींचा मृत्यू झाला। या घटनेनंतर ब्रिटनमध्ये संतापाची लाट उसळलेली होती। 1990च्या दशकातील हॉट सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी चक्क संन्यासी बनली आहे। किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून ममता कुलकर्णीनं साध्वीपणाची दीक्षा घेतली। यापुढे ममता कुलकर्णी श्री यमाई ममता नंदगिरी या नावानं ओळखली जाईल। किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचे आशीर्वाद घेऊन ममता हिने साध्वी पदाची भगवी वस्त्र परिधान केली। त्यानंतर पवित्र गंगा नदीत स्नान करून ममता कुलकर्णीनं पिंडदान केलं आणि ती महामंडलेश्वर बनली आहे। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत 10 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली आहे। महाकुंभ स्नान करण्यासाठी यात्रेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्यप्राप्तीसाठी येथे येत असल्याचं सरकारनं म्हटलं। देशासह जगभरातून भाविक मोठ्या उत्साहात दाखल होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान घेत आहेत। प्रयागराजमधील महाकुंभाला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली। महाकुंभात स्नानासाठी दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत। तर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभ म्हणतात। यंदा महाकुंभमध्ये एकूण 6 शाही स्नान होणार आहेत। त्यापैकी 2 स्नान सध्या पूर्ण झाले आहेत, तर आता अजून 4 शाही स्नान बाकी आहेत। 29 जानेवारी मौनी अमावस्येला दुसरी शाही स्नान होईल। 3 फेब्रुवारी 2025 बसंत पंचमी आणि 26 फेब्रुवारी 2025 ला महाशिवरात्री होणार आहे। भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याचं शहर रांची येथील देवरी गावातील मा देवरी मंदिराला भेट दिली आहे। हे मंदिर रांचीतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे। आयपीएलच्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात होते। धोनी आयपीएलच्या प्रत्येक सीझनपूर्वी आणि कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी या मंदिराला भेट देतो। धोनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। 2011 मध्ये विश्वचषकापूर्वी धोनीनं या मंदिराला भेट दिलेली होती आणि त्यानंतर ट्रॉफी जिंकून धोनी परतलेला होता। 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीही त्यांना या मंदिराला भेट दिलेली होती। जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला कठडा येथील एका कार्यक्रमात माता शेरावालीचं भजन गाताना दिसले। अब्दुल्ला यांना माता शेरावालीचं भजन गाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्यांच्या भजनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या। भारतीय संस्कृतीतील असंख्य पौराणिक आणि ऐतिहासिक कालखंडाची साक्षीदार असलेली ही पवित्र भूमी आहे। ही पवित्र भूमी गेल्या 8 वर्षांपासून विकासाचे नवे अध्याय निर्माण करण्यात गुंतलेली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं। उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचा गौरव करत मोदींनी शुभेच्छा दिल्या। मोदींनी ट्विट करत नागरिकांना या शुभेच्छा दिल्या। देशभरात अमूलचे दूध 1 रुपयाने स्वस्त झालंय। दुधाच्या दरात लिटर मागे 1 रुपयाने कपात झाली
आणि या नवीन किमती आजपासून सुरू झाल्यात. दर कमी केल्यानंतर अमूल गोल्डच्या 1 लिटर पॅकेटची किंमत आता 65 रुपये आणि ताज्या दुधाच्या 1 लिटर पॅकेटची किंमत 53 रुपये असेल. लोकसभा निवडणुकांपूर्वी दूध दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली होती. ऑपरेशन आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढवल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलेलं होतं. मारुती सुझुकीच्या गाड्या आता महागणार आहे. लवकरच कंपनीकडून या गाड्यांची किंमत जारी होईल. सेबीच्या नव्या नियमांमुळे अनेक समभाग संशोधन क्षेत्रातील कंपन्यांना टाळं लागण्याची भीती आहे. अनुपालन आणि कार्यपद्धतीबाबतच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल सेबीने केले आहेत. या नवीन नियमांमुळे संशोधन कंपन्यांना त्यांच्या गुंतवणूकदार ग्राहकांशी झालेल्या संवादाचा ऑडिओ जतन करणं, अनुपालन, लेखा परीक्षण करणं आणि नो युअर कस्टमर प्रक्रियांचं पालन करणं यांसारख्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या नवीन नियमांमुळे छोट्या संस्थांच्या कामकाजाचा खर्च आता वाढेल. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँकाच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं. देशातील सर्व सार्वत्रिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं. बँकांचा विस्तार, ठेवींमधील वाढ, यंत्रणेतील संभाव्य ताण, डिजिटल फसवणूक आणि तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांबाबत बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच बँकिंग उद्योगावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींबाबतही या बैठकीत माहिती देण्यात येईल. रिझर्व्ह बँक सलग दुसऱ्या वर्षी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांची भर घालण्याची शक्यता आहे. भांडवल खर्चासाठी सरकारला यंदाही मोठी रक्कम मिळण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी आरबीआयनं सरकारच्या तिजोरीमध्ये तब्बल 2,10,000 कोटी रुपयांची भर घातलेली होती. आरबीआय दरवर्षी अधिक उत्पन्नातील काही वाटा सरकारला देतो. डॉलर विक्री, गुंतवणुकीतील परतावे आणि चलन प्रिंटिंग शुल्कातून आरबीआयची कमाई होते. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची घसरण झाली. अमेरिकी डॉलरची वाढणारी सशक्तता आणि भारतीय रुपयांच्या घसरणीचं प्रमुख कारण असल्याचं विधान रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं. मात्र रिझर्व्ह बँकेनं यात कोणताही हस्तक्षेप केल्यास देशाच्या निर्यात क्षेत्रात नुकसान होण्याची शक्यता आहे. आरबीआयनं केवळ रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्याचं आवाहन रघुराम राजन यांनी केलंय. अमेरिकेनं अधिक आयात शुल्क लादल्यास अमेरिकेला आयातीवर कमी खर्च करावा लागेल आणि त्यामुळे डॉलर मजबूत होईल असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 2 वर्षात सुमारे 5% भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलाय आणि गेल्या 5 वर्षात याची 20% पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे तो दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरलाय असं मूडीज रेटिंग्सनं म्हटलंय. रुपयाचं मूल्य जानेवारी 2020 पासून 20% अधिक घसरलाय. त्यामुळे ते दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरलाय असं मूडीजनं दक्षिण आणि आग्नेय आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांसंबंधी अहवालात म्हटलंय. परीक्षा सुरू असताना उपकरणं वापरण्यावर पूर्णपणे बंदी असेल. परीक्षेदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये होणारे कॉपीसारखे प्रकार टाळण्यासाठी सीबीएसई बोर्डानं हा निर्णय घेतला. या नियमाचं उल्लंघन केल्यास विद्यार्थ्याला 2 वर्ष परीक्षेला बसता येणार नाही असा इशाराही बोर्डाने दिलाय. याशिवाय परीक्षेसंबंधित सोशल मीडियावर अफवा जे लोक पसरवतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण भारतातील FIT-JEE चं कोचिंग सेंटर अचानक बंद झालंय. या सेंटरच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांची तयारी करत होते. मात्र हे सेंटर बंद झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. प्रामुख्यानं नोएडा, मेरठ, गाझियाबाद, लखनौ, भोपाळ, वाराणसी, दिल्ली आणि पाटणा शहरातील कोचिंग सेंटर्स बंद आहेत. कोचिंग सेंटरनं आधीच विद्यार्थ्यांकडून पूर्ण वर्षांचं शुल्क सुद्धा घेतलं. त्याचमुळे पैसे परत करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक करतायत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाजपवर सातत्यानं आरोप केले जात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खुलेआम पैसे आणि इतर साहित्य वाटले जात असल्याचा आरोप केलेला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ निवेदन जारी केलेलं आहे. तर हा गैरप्रकार पोलिसांच्या उपस्थितीत होत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. दिल्लीची निवडणूक वेगळीच आहे. या निवडणुकीत 1.5 महिना आधीपासून खुले आम पैसा, साहित्य, बूट 1100 रुपये वाटले जात आहेत असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
आपचे आमदार अमनतुल्ला खान यांचा मुलगा विरुद्ध दिशेने उलट्या बाजूने दुचाकी चालवत होता, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चालक परवाना आणि आरसी बुकची मागणी केली. त्याच्याकडे ना परवाना होता ना आरसी बुक होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितलं आणि त्याचवेळी त्याने वाहतूक पोलिसांची हुज्जत घातली आणि त्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या 17 शहरांमध्ये दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोहन यादव सरकारनं महेश्वर खरगोनमधील 17 धार्मिक नगरांमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे 1 एप्रिलपासून राज्यातील 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकानं बंद करून ही दुकानं अन्य शहरांमध्ये स्थलांतरित करण्यात येतील. या 17 धार्मिक शहरांमध्ये 1 महानगरपालिका, 6 नगरपालिका, 6 नगर परिषदा आणि 6 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर उज्जैन महानगरपालिका हद्दीतील दारूची दुकानं पूर्णपणे बंद राहतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. रील बनवताना मध्ये आला म्हणून पोटच्या मुलाला आईने उचलून फेकून दिलाय. एका मातेचा हादरवून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लाईक आणि कमेंटसाठी लाजिरवाणा प्रकार या मातेने केला. या व्हिडिओमध्ये एक महिला डान्स करताना दिसते. डान्स सुरू असताना मध्ये आला म्हणून तिनं तिच्या चिमुकल्या मुलाला उचललं आणि बेडवर जोरात फेकून दिलं. या व्हिडिओला तब्बल 6 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत शार्दुल ठाकूरनं शानदार शतकी खेळी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकूरनं शतक करत मुंबई संघाचा डाव सावरला. 105 चेंडूमध्ये ठाकूरनं शतक झळकावलंय. विशेष म्हणजे त्यानं या सामन्याच्या पहिल्या डावातही सर्वाधिक 51 धावा केलेल्या होत्या. मुंबईनं दुसऱ्या डावात 91 धावांवर 6 विकेट्स कमावलेल्या होत्या. त्यानंतर 101 धावांवर संघानं 7वी विकेट्स कमावली आहे. त्यानंतर शार्दुल आणि तनुष कोटियन यांनी ही खेळी सांभाळली. तनुषने सुद्धा यावेळी शानदार कामगिरी केली. त्यांनी 107 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. रवींद्र जडेजा यांनी रणजी स्पर्धेत 12 विकेट घेत नवीन विक्रम रचलाय. रवींद्र जडेजा यांनी पहिल्या इनिंगमध्ये 5 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 7 विकेट्स घेतलेल्या आहेत. रवींद्र जडेजा यांनी यामध्ये 66 धावा दिल्या. या खेळीमुळे दिल्ली संघाला पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला. सौराष्ट्र संघाने दिल्लीला 19 चेंडूत 10 गडी राखून पराभूत केलं. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झालंय. त्यामुळे रणजी ट्रॉफीला पुन्हा एकदा वैभव मिळालंय.